आजची रेसिपी आपण बनवणार आहे चिकन दम बिर्याणी। त्यासाठी लागणारे साहित्य अर्धी वाटी आपण दही घेतलेले, त्यासाठी लागणारा मसाला, थोडी हळद, 1 चम्मच हळद, घरचा बनवलेला मसाला, अर्धा चम्मच तिखट, ते टाकू 1 चमचा मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, हे सगळं मिक्स करून घेऊ। आता आपण याच्यामध्ये चिकन टाकून घेऊ। चिकन आधीच आपण साफ करून घेतलेलं होतं, मग त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। हे आता आपण मिक्स करून घेतले चांगलं, 1 तास आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ। आता आपण तांदूळ उकळून घ्यायसाठी पाणी ठेवले, त्याच्यामध्ये टाकूया तेजपत्ता, लवंग, मिरं, खडा मसाला टाकून घेऊ। चवीपुरतं मीठ टाकू, तांदूळ शिजायपुरतं। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे, आपण तांदूळ टाकून घेऊ। लंबायले तांदूळ येतं 1 किलो। आता आपले तांदूळ शिजलेले आहेत, आपण आता काढून घेऊ। तांदूळ थोडेसे कच्चे आहेत, ते बिर्याणीमध्ये शिजून जाते। आता आपलं भगोणं गरम झाले, आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ। आता आपलं तेल गरम झाले, आपण आता कांदा परतून घेऊ। कांदा चांगला लाल होऊ द्यायचा, मग कांदा लाल झाला की काढून घ्यायचा बाजूला। अजून थोडासा लाल होऊ देऊ कांदा। आता आपला कांदा फ्राय झालेला आहे, आपण कांदा काढून घेऊ। खडा मसाला, लवंग, मिरं, तेजपत्ता, मसाला परतला आहे। आज आपण कांदा टाकून घेऊ। आता आपला कांदा परतला आहे, त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकू, कोथिंबीर, अद्रक लसूण, 5-6 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। थोडासा पुदिना, बिर्याणी मसाला, घरी बनवलेला गरम मसाला 1 चम्मच, हे आपण 2 टमाटे कापून घेतलेले ते पण टाकू। आता याला चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपला मसाला चांगला परतला आहे, आपण मसाला लावून ठेवलेलं चिकन आता त्या मसाल्यामध्ये टाकून घेऊ। आता आपण चिकन ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आता आपले चिकन तयार झालेले, आता आपण रेल्स हे टाकू, तांदूळ टाकून घेऊ। आता
आता आपण तांदूळ टाकू शिजवलेले. फ्राय केलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना, डबल आता चिकन टाकू. आता तांदूळ टाकले तर आता आपण डबल कांदा टाकू आणि मग कोथिंबीर टाकू. कोथिंबीर आणि पुदिना. आता आपण झाकून ठेवून देऊ चांगलं, म्हणजे 5 मिनटं झाकून ठेवू. मग आपली बिर्याणी झाली. आता आपली बिर्याणी तयार झालेली आहे. बघू शकता कशी झाली. वास तर खूपच मस्त यायला लागलेला आहे. मग आपलं तुम्हाला तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी.